नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असताना आता उद्या वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा नाशिक दौरा होतोय। या दौऱ्याच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून अवकाळी असेल, वातावरणातील बदल असेल, यामुळे मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान झालेलं आहे। सद्यमितीला तर कांद्याचे भाव चांगलेच गडगडलेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। सातत्यानं मागणी होतीये की कांद्यावरचं निर्यात शुल्क हे पूर्णपणे रद्द करावं, मात्र त्या संदर्भात आश्वासनांव्यतिरिक्त ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे उद्या पियुष गोयल यांच्याशी हे सगळे शेतकरी जे आहेत ते चर्चा करणार आहेत आणि मागणी करणार आहेत। काय नेमकी मागणी असणार आहे? मागणी आम्हाला असं आहे का याच्या कांद्यावरली शुल्क निर्यात ती बंद करावी। 2000 रुपये इथं आणायपासून खर्च आहे आम्हाला ते परवडत नाही, त्याची निर्यात बंद करावी पूर्ण। पण सध्या काय नेमकी परिस्थिती आहे कांद्याची? कशा पद्धतीचा अडचणीचा सामना करावा? अतिवृष्टी जास्त झालेली आहे, रासायनिक खताचे बाजार मामूर वाढलेले, मजुरी वाढलेली आहे, पुन्हा ट्रान्सपोर्ट खर्च वाढतोय, उत्पन्न पाहिजे असं निघत नाही, आम्हाला परवडत नाही शेतकऱ्यांना। वाणिज्य मंत्री स्वतः उद्या नाशिकमध्ये येत आहेत, थेट त्यांच्याशी चर्चा करून काही तोडगा निघेल असं वाटतंय? निश्चित शेतकरी म्हणून आम्ही वाणिज्य मंत्र्यांना नाशिकमध्ये भेटणार आहोत, कारण कांद्याचं हे जे शुल्क न ठेवता 100% निर्यात खुली झाली पाहिजे। कारण कांदा नाशिक जिल्ह्यामध्ये खरं मुख्य उत्पन्न आमचं कांद्याचं असताना अनेक वेळा निर्यात वाढवली जाते, कमी केली जाते, त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं। अशा वेळेस जर केंद्रीय मंत्री नाशिकला येत आहे तर आम्ही निश्चित सर्व शेतकरी जाऊन त्यांना भेटणार आहोत आणि निर्यात खुली करण्याची विनंती करणार आहोत। निर्यात पूर्णपणे खुली करणं किंवा निर्यात शुल्क माफ करणं हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, अशा पद्धतीचं आत्तापर्यंत सांगण्यात येत आहे। असं हे सरकारचं जे निर्यातीच्या बाबतीतलं धोरण आहे कांद्याच्या बाबतीत निश्चितच ते चुकीचं दरवेळेस ठरलेलं आहे। कारण तो कसं आहे, एक्झॅक्टमध्ये ज्यावेळेस बी कांद्याचे भाव उंच होतात त्यावेळेस एक्झॅक्ट लावलं जातं आणि त्या तत्परतेने निर्यात बंदी केली जाते किंवा निर्यात शुल्क वाढवले जातात। परंतु या बाबतीत त्यांनी कसं ठोस निर्णय कधी केला जात नाही का बा ठराविक काळापुरता बा याच्यावरती मर्यादा राहणार नाही किंवा काही राहणार नाही। जर कांद्यावरची पूर्ण मर्यादा निघून गेली आणि निश्चितच शेतकरी त्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करेल आणि आयात करण्याचा भविष्यात कधी प्रश्न येणार नाही आणि शेतकऱ्याला बी कांद्याच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला या बाबतीत कधीच कुठली भूमिका घेण्याची गरज पडू शकत नाही। कांदा उत्पादन करण्यासाठी जो खर्च आहे तो डोहीजड होतोय। शेतकऱ्यांची व्यथा आहे की कांदा उत्पादित करून बाजारात आणण्यासाठी जो खर्च लागतो तो परवडेनासा झाला आहे। अशात जर वाणिज्य मंत्र्यांच्या मध्यस्थीनं, त्यांच्या पुढाकारानं निर्यात शुल्क पूर्णपणे माफ झालं तर त्याचा निश्चित फायदा नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना होऊ शकतो। त्यामुळे उद्या होणारा हा दौरा आणि शेतकऱ्यांची भेट निश्चितपणे काहीतरी ठोस निर्णय घेणारी ठरेल अशी अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।